काल आपण 1 ते 10 संख्यांची बेरीज बघितली होती. व्हिडिओ नीट आला नाही म्हणून आज जरा मोठा व्हिडिओ केला आहे मी. आता 1 ते 10 संख्यांची बेरीज कशी करायची सांगते मी. 10 आहे तसा मांडायचा. 10च्या पुढली संख्या येते 11, त्यांचा गुणाकार करायचा. 11 0 0, 11 1 11 आणि त्याला कंपल्सरी दोन्हीच भाग घालायचा. जो काही गुणाकार येईल त्याला दोन्ही भाग घालायचा. बेके बे बे पंचे 10, 11तून 10 गेल्यावर 1 राहतात, वरून 0 घेतला म्हणजे 10 होतात. मग बे पंचे परत 10, बेरीज झाली 55. तुम्ही असं देखील करू शकता. 10च्या पुढली संख्या 11, तुम्हाला असं जमत असेल तर सरळ दोन्ही याला भाग घालायचा. बेके बे बे पंचे 10 आणि या दोघांचा गुणाकार काय तो 11 5 55. अशी देखील बेरीज होते. आता आपण 1 ते 25 पर्यंतचे बघू. पंचवीस गुणिले 26 या दोघांचा गुणाकार 26 5 130, 26 दुने 52, 52 वरचे जे 26 दुने 52, 52 आणि 13 होतात 65. त्यांना भाग 2, बेके बे बे त्रिक 6, बे दुने 4, 5 मधून 4 गेले 1 राहिले, 1 आणि वरचे 0 10, बे पंचे 10. 1 ते 25 संख्यांची बेरीज होते 325. दुसरी पद्धत अशी, या दोघांना दोन्ही भाग घालायचा. बेकबे बेकबे बेत्रिक 6, 13 आणि 25चा गुणाकार येतो 325. अशा 2 पद्धती आहेत. तसंच मी तुम्हाला वर्गांचं देखील सांगितलं होतं. एकक स्थानी 5 असलेले वर्ग कसा काढायचा. कसा काढायचा 15च्या वर्गामध्ये हा जो 5 आहे 5चा गुणाकार करायचा, नाही तर 5चा वर्ग जर पाठ असेल ना तो आहे तसंच मांडायचा. 5चा वर्ग किती 25 तो मांडायचा. आणि हा जो 1 आहे 1च्या पुढली संख्या कोणती येते 2, 1 नंतर काय येतो 2, ह्या दोघांचा गुणाकार करायचा 1 2 2. 15चा वर्ग काय निघाला 225. तसेच आपण 25चा वर्ग पण काढू. 5चा वर्ग काय आहे 25, तो आहे तसाच मांडायचा. आणि 2च्या पुढली संख्या काय येते 3, 2 आणि 3चा गुणाकार काय येतो 3 दुने 6, 25चा वर्ग येतो 625. तसंच आपण आता 35चा देखील काढू. 5चा वर्ग काय 25, तो आहे तसाच मांडायचा. 3च्या पुढली संख्या काय येते 4, या दोघांचा गुणाकार करायचा 4 आणि 4 त्रिक 12. 35चा वर्ग 1225. तसंच इतर संख्यांचा हे वर्ग कसं काढायचं ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. जे एकक स्थानी 5 असतो त्यांचेच वर्ग असे काढतात, आणि ज्यांची संख्या वेगळ्या असतात एकक स्थानी त्यांच्या वेगळ्या पद्धतीची सोपी पद्धत आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाठवेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला धन्यवाद. उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू.